गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. आज आहे घरीच. तर काल विचार केला होता कंटिन्यू आपण स्टॉल पण लावू, कंटिन्यू व्हिडिओ पण टाकू. पण काय असते माहिती का, विचार करते आणि तिथेच थांबून जाते. त्या विचारामध्येच मी खूप जास्त गुंतलेली असते. तर आज स्टॉल का लावला नाही माहिती आहे का, पूर्ण बॅटर वगैरे सगळं रेडी आहे. नारळ वगैरे आणून इडलीचं बॅटर, मेंदू वड्याचं बॅटर, म्हणजे पूर्ण सामान आणलेलं काल आजच्या तयारीसाठी, म्हणजे आजच्या दुकानासाठी. पण झालं काय माहिती का, काल स्टॉल बंद केला, सगळं सामान संपलं. म्हणजे इडली वगैरे, वडे, पोहे सगळं संपलं. उलटं गिऱ्हाईक वापस गेले. तर विचार केला की आता उद्या आपण थोडंसं जास्तच बनवू. तर त्या उद्देशाने सामान आणलं सगळं. म्हणजे डेली 1 किलोची इडली बनवते, तर विचार केला की आता आपण 2 किलोची इडली बनवू. आणि पोहे अर्धा किलो बनवते, तर म्हटलं पोहेची पण क्वांटिटी वाढवू आणि मेंदू वड्याची पण क्वांटिटी वाढवू आणि इडलीची पण क्वांटिटी वाढवू. तर असा विचार केला काल. आणि असा विचार केला, घरी आली तिथे पण विचार केला, घरी आल्यावर पण विचार केला. घरी आली, माझी कामं काय होते ते भांडे वगैरे सकाळचे ते आवरले. भांडे जर तुम्ही पाहणार की किती भांडे पडतात, तर बापरे बाप, ते भांडे एवढं बच भरलेले, पूर्ण बाथरूम भरलेलं, लॉक झालेलं बाथरूम. तर ते भांडे वगैरे घासले आणि घरात आली, थोडंसं रिलॅक्स, म्हणलं थोडंसं रिलॅक्स होते आणि परत आपलं काम सुरू करते. म्हणजे डाळ वगैरे वाटायची, कारण डाळ भिजू घातलेली सकाळी, उडदाची डाळ मेंदू वड्यासाठी. तर ते म्हणलं वाटते. तर मिक्सर वगैरे लावलं सगळं. आणि फोन आला शाळेतून मोंटूच्या, का मोंटूला खूप सारा ताप आला आहे अचानक, आणि खूप तापलेला मॅडमचा फोन आला. मग ते तसंच सगळं सोडलं आणि आपलं मी शाळेत निघून गेली 3 वाजता. 3 वाजायला पण वेळ होता, तसा फोन आलेला टीचरला. पटकन गेली शाळेमध्ये, त्याला घेतलं, रिक्षा केला आणि डायरेक्ट दवाखान्यात गेली. दवाखान्यात गेली तर दवाई वगैरे दिली डॉक्टरांनी, ते आणले. पण मोंटूला अजिबात आराम पडला नाही, बिलकुल आराम पडला नाही. इतका ताप, इतका ताप, हातपाय दुखणं, डोकं दुखणं, ताप येणं, उलट्या करणं, हे सगळं एक साथमध्ये होणं. मग 3 वाजेपासून त्याच्यामध्ये गुंतलेली तर पूर्ण संध्याकाळ झाली. तरी पण मग थोडासा वेळ काढून मी काय केलं, आपलं जे काय असेल नारळ वगैरे असं साईडला काढून ठेवलं, की त्याला बरं वाटलं का सकाळी मी करेल म्हणून. तर डाळ वगैरे जी भिजू घातलेली ती मिक्सर वगैरे लावलं, पण डाळ काही वाटली नाही, तशीच सोडली. आणि मोंटूला बरं नाही, त्याच्यामध्येच माझा भरपूर वेळ गेला. आणि असं करता करता संध्याकाळ झाली. संध्याकाळी पण औषध वगैरे दिले, पण मोंटूला काही आराम पडला नाही आहे. कारण मोंटूनं इतका खेळतो, इतका खेळतो, गार्डनमध्ये जातो, कुठे पण पोरांसोबत बॅट बॉल खेळतो. मग त्याने कसं अशक्तपणा तर येतो, कारण वातावरण ठीक नाही आहे. वातावरण बदलत राहतं नेहमी नेहमी. म्हणजे कधी ऊनच तापतं, तर कधी बदलीच पडते, कधी कधी पाऊसच पडतो, कधी रिमझिम पाऊस पडतो, कधी कधी कंटिन्यू पाऊस पडतो. त्याच्यामुळे वातावरण ठीक नसतं. त्या वातावरणामध्ये मोंटू काय करतो, बघतो मम्मी बिझी आहे, आणि त्या बिझीपणामध्ये तो आपण खेळायला निघून जातो. त्याच्यामुळे मोंटूला आला ताप, पाय दुखणं, डोकं दुखणं. मग सकाळी काय केलं, रात्रभर मी जागी होती. तर 3-3:30 वाजेपर्यंत जागी होती. मग जी झोप लागली त्याला झोप लागली, तर मला पण झोप लागली. झोप लागली तर डायरेक्ट सकाळी मला आली 7:30 वाजता जाग. तर 7:30 वाजता मग कशी आवरू, आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा ताप काही गेला नव्हता, त्याचा ताप होताच. त्याच्यामुळे मग सकाळी काही मी आपला स्टॉल लावला नाही आहे. मग त्याला पहिलं दवाखान्यात नेलं, दवाखान्यातून आणलं, त्याला ॲपल वगैरे चारलं. आता पाणी वगैरे बॉईल करून ठेवलेलं, त्याच्यात ते पावडर वगैरे टाकली, ते थंड झालं त्याला पाजते, डाळ टाकते शिजायला, डाळ भात बनवते, त्याला खाऊ घालते. बरं वाटलं का उद्यापासून आपला स्टॉल कंटिन्यू लावणार. तर बस एवढं सांगायचं होतं, की करायला जाते काय आणि होतं दुसरंच काही माझ्यासोबत. म्हणजे विचार करते कशाचा आणि होतं दुसरंच काही माझ्यासोबत. तर असं ठीक आहे. बाकी असंच चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारा आशीर्वाद द्या. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी करा.